भक्ताने काही सेवा केलेली आहे, काय चुकबुक झाली असेल गणेश भक्तांच्या हातून तर सर्वांना माफ कर आणि तसाच आनंदाने आम्हाला दिवस दाखव। आज जशी मेजॉरिटी आहे तशी 100% राहू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना। असेच मोठ्या संख्येने गणपतीला आला पाहिजे ही तुझ्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मंडळी पूर्ण 1 वर्षाची वाट बघितल्यानंतर गणपती बाप्पा घरी आले होते आणि पुन्हा एकदा यावर्षी आता आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि पुन्हा एकदा 365 दिवसांचा कालावधी 365 दिवसांचा जो पिरियड आहे तो क्रॉस कधी होतो आणि पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पा कधी येत आहेत याची वाट सगळे बघत असतात आणि सर्व कोकणी माणसं त्यासाठीच आतुरतेने गणपती बाप्पाची वाट बघत असतात। तर आज आहे विसर्जन दिवस, त्याच्यामुळे आता वाजले दुपारचे 3-3:30 वाजलेत आणि आता आम्ही गणपती बाप्पा बाहेर काढलेत घरातून आणि आता 10च्या इथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून जरा फोटोशूट केलेत। हां हां मम्मी बाप्पा आपला गणपती बाप्पा आपला हां गणपती बाप्पा मोरया। त्या सृष्टीचा विघ्नहर्ता श्री गणेश याच्या चरणी नतमस्तक होतो। स्वराज्य रक्षक संभाजीराजे त्यांना मानाचा मुलगा, आपल्या गावची ग्रामदैवत, आपल्या केळवणी गावची ग्रामदैवत आणि नवलाई काटकाई आणि रुपाईच्या चरणी
मी नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य विनोद उदय तसेच मला ढोलकीला साथ देत आहेत माझे सहकारी प्रमोद उदय, सौरभ चिरके आणि अविनाश भुवर. मला ताकंग साथ देत आहेत प्रवीण उदय, वैभव भुवर. चांद मास्टर विजय उदय आणि आपल्या सर्वांचे लाडके की मास्टर विनोद उदय. लागतील घराला पाऊल तुझी लागली चाहूल लागतील घराला पाऊल तेव्हा तुझ्या या येण्यान होईल घराचं राऊळ धनुची कमानी दिया आसमानी आली सप्ता रंगाची जाने अशी उधळण केली पडता पावसाच्या धारा माती कोली चिंब झाली हिरवा नेसुनी आशालू धरली माय सज्ज झाली कधी होईल तुझं देवा तुझ
पूर्ण होऊन भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ बघिले विशेष लोकी दृष्टादृष्ट हो गणेश भक्ताने काही सेवा केलेली आहे, त्यात काय चुकबुक झाली असेल गणेश भक्तांच्या हातून तर सर्वांना माफ कर आणि तसाच आनंदाने आम्हाला दिवस दाखव। आज जशी मेजॉरिटी आहे तशी 100% राहू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना। असेच मोठ्या संख्येने गणपतीला आला पाहिजे ही तुझ्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा लक्ष ठेवा चला आता आमचे गणपती बाप्पा निघाले गावाला। खाली Halo.
आता आमचं विसर्जन पण झालंय आणि आता सगळे पोहून कंटाळले. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला, आपल्या कोकणातली जे विसर्जन सोहळा आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि आता बाबू पण त्याचा आस्वाद घेतोय, पाण्याचा आस्वाद घेतो बाबू. दिशा 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 फोटो काढ.